सूर्य तळपतो प्रगतीचा, स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा, पराक्रमाचे बीज पेरतो सुगंध माझ्या मातीचा, पराक्रमाचे बीज पेरतो सुगंध माझ्या मातीचा. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रिय गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आम्ही प्रचंड प्रगती केली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक स्थापन झाली. 56 ला राज्याची विभागणी झाली. 62 ला आमच्यावरती आक्रमण झालं. हे चारही आक्रमण आम्ही पडताळून लावलं. 69 ला बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 72 मध्ये घाशीराम कोतवाल हे नाट्य केंद्रित झालं आणि महाराष्ट्राच्या रंगभूमीने ते डोक्यावरही घेतलं. 75 मध्ये शोले चित्रपट लेख झाला. बॉलिवूडकडे हॉलिवूडचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. 82 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास झाला. 84 मध्ये मारुती उद्योग समूहाने जगाच्याही बाजारपेठेत भारताचं नाव करायला सुरुवात केली. 89 मध्ये 18 वर्षाच्या तोंडाला राजकारणात येता यावं यासाठी राजीव गांधी यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. 91 मध्ये आम्ही व्यापारीकरण स्वीकारलं. 93 मध्ये आम्ही गाडकरांचा स्वीकार केला आणि 2000 मध्ये कॉम्प्युटरच्या बाबतीत आम्ही जगाचेही बाप झालो. 2005 मध्ये सर्वांच्या हातात माहितीचा अधिकार आला. 2007 ते 2010 पर्यंत प्रत्येकाच्या दारात नेलो कार्य आणण्याचे स्वप्न आम्ही पाहू लागलो. 2015 मध्ये सर्जिकल स्ट्राईक सारखं मोठं आव्हान आम्ही पेरलं. आम्ही एवढी प्रचंड प्रगती केली की आमच्या हातात मोबाईल आले पण आमचं बोलणं मात्र सुधारलं नाही. आमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पण आमचं चालणं मात्र सुधारलं नाही. पैशांच्या जोरावर हजारो लाखो किलोमीटर असणारे ग्रह, चंद्र, सूर्य, तारे दुर्बिणीच्या सहाय्याने जवळ करून पाहिले पण आयुष्यभर शेजारी नाहणाऱ्या माणसांबरोबर आम्ही प्रेमाचे संबंध मात्र निर्माण करू शकलो नाही. इंजेक्शनच्या जोरावर आम्ही आमचं आयुष्य वाढवलं पण आरोग्य मात्र सुधारलं नाही. या सर्व गोष्टी आत्मसात करायच्या असतील तर शिक्षणाचा खरा अर्थ प्रत्येकाने मनामनात रुजवला पाहिजे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. आज देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 76 वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या 76 वर्षात आम्ही भोगवाद व भौतिकवाद स्वीकारला पण आज भावापेक्षा भोगाला, धर्मापेक्षा धनाला आणि स्नेहापेक्षा स्वार्थालाच महत्त्व दिलं जात आहे. समाज जीवनातून स्वस्थता, शांतता आणि समाधान गमावलं गेलं. ही भयानक परिस्थिती ओढण्याचं कारण म्हणजे परदेशी वाहनांचे वाढते जाईल. टीव्हीवरच्या बातम्या ऐका, वर्तमानपत्र उघडा, अशाच वाईट साईट बातम्यांची रेलचेल बघायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करताना माणसांबरोबर प्राणी मात्रांचा आणि निसर्गाचाही विचार केला तर समृद्धी नांदेल आणि मग माझा भारत देश साकार झाल्याशिवाय राहणार नाही. जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला मला पराभूत करायचं आहे. जे दुःख कोणालाही सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचं आहे. ज्या ठिकाणी धाडसी माणूस जाण्यास धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. ज्यावेळी माझे बाहू थकलेत, माझे पाय थकलेत, माझं शरीर थकलंय तेव्हा मला समोर एक दृष्ट दिसतंय. तेव्हा मला माझं प्रत्येक पाऊल माझ्या दैविक दिशेने टाकायचं आहे. तो स्टार मला गाठायचा आहे. धन्यवाद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.